करतो ना कमी, पण सगळं नाही बघ, थोडं शिल्लक ठेवतो. काय म्हणजे मामा, सगळं कमी करतो पण थोडं शिल्लक ठेवतो. हे मामाचं वाक्य होतं. मामानं सगळं त्याला चालता येऊ लागलं, बसता येऊ लागलं, फिरता येऊ लागलं, पण सगळं कमी केलं. 80% कमी केलं, पण 20% कमी केलं. कुठं केलं नाही कमी? मामानं त्याच्या अंगातल्या मुंग्या, कमरेपासून खालच्या मुंग्या कमीच केल्या नाही. ते सारख्या लाईन चालू ठेवली, बाकी सगळं कमी केलं. मग आता हे मामाला माहित होतं, आता एवढं कमी केलं म्हणजे माझ्याकडे येतेच ते बोंबलत. बघतो मग काय करायचं ते मामाच्या मनात. पण मामा कधी बोलून दाखवता, त्यावेळेस तो खरोखर त्या ठिकाणी मामाचं त्याला बरं वाटायला जातात. त्याला बरं वाटलं, मुंग्याचा त्रास होणार आहे ना, याला कुठे दम निघतोय बाबाला. हे लाख बाळू मामाकडे पळतच. बाळू मामाच्या दरबाराला मामाचं दर्शन घेतलं आणि मामाला सांगितलं, मामा सगळं कमी केलास ना, मग एवढा कशाला थोडासा का? हे कमी करतोस, गळफास लावून मरून येतात, तुझ्या हात एकच मरतो बा. कमी कर, नाही तर गळफास लावून मरतो. आता मामालाच बोलायला लागलं की मामा म्हणजे बर बाबा, कमी मी माझ्या हातात होतं तेवढं मी कमी केलं, आता माझ्या हातात नाही बघ. मी मार्ग सांगतो बघ, जर ते मार्ग केला असतं कमी होतच. ते म्हणला, मामा काय मार्ग आहे सांग बरं. मामा मामानं सांगितलं, बघ बघ तुला होतंय की नाही की बाबा, मी काही सांगू शकत नाही, माझं काम आहे मार्ग सांगायचं. सांगतो बघ, सांगायला लागलो. आता तू जर कन्याचा प्रसाद 1 ते 1.25 महिना कंटिन्यू माझ्या प्रपंचातला, त्या दरबारातला कन्याचा प्रसाद दररोज सकाळ संध्याकाळ जर खालास ना, तर कमी होतंय बघ, नाही तर होणार नाही. म्हणजे नाहीत मामा, तुझं नशीब, मी काय करू. काय मामानं सांगितलं त्याला सगळं, त्याला पुढे जाऊन निघतोय. ते मामा मला, मामा खातो की कन्याचा प्रसाद. पहिलं काय म्हणलं होता मामाच्या कन्यानं, काय म्हणला होता, महिला म्हणलं पुरुष, हा सोलाचं खाद्य आहे. आता लागलं माग तेव्हा काय म्हणला, मामा खातो की. मामा म्हणजे खा की, मी कुठे नको म्हणाल, खा. त्यावेळेस मामाच्या दरबारात आणि मामापासून उठला, मामाला नमस्कार केला, स्वयंपाकघरामध्ये गेला, पोटभर कन्या खाला. त्या आचार्याला म्हणला, आचार्य बुवा मला कन्या वाढ बाबा. ते म्हणा, माम अरे पाटील चपात्या आल्या, भाकरी आल्या, तुमच्यासारख्या कन्या खाऊ, तुझ्या पाया पडतो मला कन्या देवा. हे मजा घेऊन त्याच्या हातात पाया जोडून आणि पाया हातात जोडून त्याने तू म्हणायला लागला, मला कन्या वाढ. त्यावेळेस तू पाटील बघता बघता 1.25 महिना बाळू मामाच्या प्रपंचात राहून तो मामाच्या दरबारातल्या कन्याचा प्रसाद खात होता. आणि तेव्हा त्याच्या अंगातल्या मुंग्या बंद झाल्या आणि तो त्याच्या अंगातला लकवा पूर्ण किल्लर झाला आणि तो लकवा तो मुक्त झाला. एक लक्षात ठेवा, त्याला बाळू मामा म्हणतात. म्हणून त्यासाठी बाळू मामाच्या दरबारात आल्याच्यानंतर कुठलीही गोष्ट आपल्याला भेटत असेल किंवा देत असतील तर त्या गोष्टीला आपण नाकारून चालत नसतो. ते परत तिथंच आणून बसवतोय. एक लक्षात ठेवा, तुम्ही नाही म्हणला ना एकदा, तिथंच आणून बसवतोय. काय तुम्ही जर एकदा म्हणलं या चिखलामध्ये मी बसणार नाही, बर बसणार नाहीस की बशितो तुला, थांब जरा, ते बरोबर बशिते ध्यानात ठेवायचं. म्हणून त्याच्यासाठी एक ध्यानात ठेवायचं, हा बाळू मामा आहे. कोणाचा हात कोणी कोण फिरून आपल्या कानाला लावी ते सांगता येणार नाही. म्हणून त्याचा विचार पाचार करून आपण चाललं पाहिजे. हे मामानं कन्याचं महत्व त्या भक्ताला जाणून दिलं. एकदा म्हणजे पती पत्नीचं जोडपं एकदा बाळू मामाकडे आलतो, नवीन लग्न झालेलं. काय नवीन लग्न झालं, ते दोन्ही भक्ताचे होते. ही मुलगी बी भक्ताची होती आणि मुलगा बी भक्ताचा होता. त्या दोघांचं लग्न मामाच्या निमित्त आणि मामानं आज्ञा दिली. ते दोघांचं लग्न झालं, नवीन लग्न झालं. आता सगळे देव 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 करून झाले. आता बाळू मामाचं दर्शन करावं, सत्यनारायण करावा आणि त्याच्यानंतर संसाराला सुरुवात करावा. हे कोणाच्या मनात? सगळ्यांच्या मनात. आता त्या मायबापानं सांगितलं, जा माय आता दोघे पती पत्नी जा आणि मामाचं दर्शन घ्या. आता
मंडळी खरोखर भगवंतानं सांगितलं, भगवंताकडे पाठवून दिलं त्यांच्या आई वडिलांना. नवीन नवीन जोडप, हळद निघालेली नव्हती बिचाऱ्यांची. ते मामाकडे जोडप आलं. सकाळचा टाइम होता, असं ऊन चमकत होत. ऊन चमकत असताना स्वयंपाक करणारा आचारी काळा डूस होता. काळ्या जमिनीला किती महत्व असतं, भोरकट जमीनला महत्व आहे. महिला मंडळ, काळी जमीन म्हणजे एक नंबर म्हणतात आजच्या काळात, आणि भोरकट जमीन म्हणजे एक नंबर म्हणतात का? किती अवघड आहे हो, फार अवघड आहे. आणि माणसामध्ये बघितलं का नाही, काळा माणूस बघितलं काय होते. कारण एक लक्षात ठेवा, मामानं सांगितलेलं आहे, काळी महिला असू द्या, काळी सावळी महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, तिच्या पायामध्ये लक्ष्मी असते म्हणते मामा. काय लक्ष्मी आहे म्हणते तिच्या पायात. पांढरंग कसा आहे? काळा सावळा. बाळू मामा कसा आहे? काळा सावळा. म्हणून त्यासाठी काळ्या माणसाच्या पायात लक्ष्मी असती. नाही तर काही लोक, काही महिला पुरुष म्हणते, माय आम्ही बारी पांढरे शिपट असल्यामुळे आमच्यापाशी लक्ष्मी नाही का म्हणते. असं नाहीये मा, जरा फरक आहे. संसाराची वड असते. आपल्याला कसं आहे, अगोदर भरून आलेला असते सगळं, बारी आपल्यापाशी देवाला आणून दिलेलं असते अगोदरच. म्हणून तुम्ही चिंता करत नाही. काळ्या माणसाला वड वड करीत फिरावं लागते, ह्या बांधा त्या बांधा, त्या बांधा त्या बांधा, खुरपा घेऊनच फिरावं लागतं. म्हणून मामानं सांगितलेलं, काळ्या माणसाच्या पायात लक्ष्मी असती. म्हणून मामानं सांगितले. तर मंडळी खरोखर जो आचार्य होता ना, तो काळा डूस होता. काळ्या जमिनीच्या ढेकळासारखा. सकाळी ऊन लागलो होतं, असं चप चप ऊन लागत होत. भाटीवर स्वयंपाक करत होते. भाटी म्हणजे गॅसवर नाही बरं, आता तुम्हाला गॅस आहे, पण तेव्हा गॅस नव्हता. चुलीमध्ये लाकडं घालावं आणि त्याच्यावर स्वयंपाक करावं. तर त्यालाच तो कण्याचं भगवण ठेवलेलो. पण त्या कण्याच्या भगवण्याखाली लाकडं जाळ घातलेला. त्या झाडाचा वाप द्या आचार्याला लागत होती, खालून वाप लागत होती, वरून ऊन लागत होतं. तो काळा डोसा आचारी त्या घामा गरज झालेला होता. डोसक्यातला घाम कपाळावर यायला लागला, कपाळाचा घाम नाकाच्या शेंड्यावर यायला लागला, नाकाचा घाम त्या भगवण्यामध्ये करायला लागला. टपकायला लागला, टपकायला धार लागली. कुठं? भगवण्यात. हे बघत होत कोण? ते नवीन आलेलं जोडप. कोण बघत होत? कोणी बघत नव्हतं, पण ते नवीन आलेलं जोडपच ध्यान देत होतं. सारखं ध्यान देऊन बघायचं. पण त्या ठिकाणी खरोखर हे बिचार, आता त्या कन्याला पळा मारावा लागायचं सारखा. मग त्याने पळा मार खाली वाकून त्या भगवण्यामध्ये आणि मान झुकून त्या ठिकाणी तो पळा मारावा लागायचा. मग ते नाकारला घाम भगवण्यामध्ये पडायचा. आता त्याचा काही दोष आहे का? कष्ट करायला लागलाय तो. पण हे बघणारे बाप रे, व आणि माणूस दिसायला कावळा आणि त्याचा घाम पातेल्यामध्ये, आणि तो प्रसाद किती ताप आहे. हे प्रसाद खाणं सोपं आहे का? म्हणजे शक्यच नाही. मग आता मामा प्रसाद तयार झाला. मामाला आणि मामापर्यंत निरोप आला, प्रसाद तयार झाला. सगळ्यांना आधी आणि मामानं सांगितलं की मामाला आज्ञा द्या प्रसाद घेण्यासाठी. मामानं सगळ्याला सांगितलं घ्या प्रसाद. सगळे लोक उठले, दर्शन झाले होतं. सगळे उठले पंक्तीला बसले. पण हे नवीन जोडप कुठं बसते? मामाने विचारला, तुम्ही का बसणं झाला? प्रसाद घ्या ना, प्रसाद घ्या की जाऊ. आता मामाला बोलायचं काय हा प्रश्न दोघा पती पत्नीला पडला. मालकीने चिमटा घेतला मालकाला, आणि मालकाला सांगितलं, अहो मी काय बोलत नाही, तुम्हीच बोला की. आज उपवास आहे म्हणून सांगा की. काय? मामाला सांगा आज उपवास आहे, आम्हाला प्रसाद चालत नाही, एवढं फक्त सांगा. मालकानं गाडीने खरोखर नाक दाबलं, तोंड उघडलं. खरोखर त्या ठिकाणी इकडं त्या ठिकाणी मालकानं सांगितलं मामा, मामा आज आम्हाला उपवास आहे आणि आम्हाला उपवास आता सोडायचा नाही, घरी जाऊन सोडायचा आहे. मामा म्हणे बर, असं आहे की कोण्या देवाचा उपवास होते, मी बघतो त्या देवाचा, तू प्रसाद घे. आता प्रश्न मोठा पडला की म्हणजे आता त्याने प्रसाद घ्यायचा होता, पण
प्रश्न निर्मिती झाला आणि त्यावेळेस त्याने मामानं सांगितलं कोणीही देवाचा असू दे देवीचा असो मी सांगतो तो प्रसाद आहे. त्यावेळेस म्हणजे खरोखर आता नाविला जरा दोघा पती पत्नीनं आता मालक कपच बसला की आता मालक मालकी मामाओ मामाओ